दोन पोक्त पानं. दोन पोक्त पानं, एक पिवळगार, दुसरं हिरवं धम्मक. दोन पोक्त पानं, एक पिवळगार, दुसरं हिरवं धम्मक. बाजूबाजूला दोघांचे देठ एकत्र थेट. एकावरल्या रेघा दुसरं वाचतंय. स्वतःच्या रेघांतून पसरतंय पहिल्याच्या अंगात. एकावरल्या रेघा दुसरं वाचतंय, स्वतःच्या रेघांतून पसरतंय पहिल्याच्या अंगात. दोनच ती, इतरांतही अशी एकत्र दोन कित्येक. वारा आला की एकत्र सळसळाट सर्वांचा. पिवळ्या उन्हात पोपटी पानं, पिवळ्या उन्हात पोपटी पानं. पोक्त झाड उभच्या उभं. दोन पोक्त पानं. चित्रण खानोलकर म्हणजेच आरती प्रभू. नमस्कार. वाचन वेळच्या आजच्या विशेष भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते. मंडळी, ही आरती प्रभूंची कविता आज खास सुनीताबाई देशपांडे यांच्यासाठी. सुनीताबाई देशपांडे म्हणजे पु ल देशपांडे यांच्या पत्नी. खरं तर सुनीताबाईंची अशी ओळख म्हणजे पुलंच्या पत्नी अशी ओळख करून देणं तितकंसं योग्य नाही वाटत, कारण मराठी साहित्य विश्वात सुनीताबाईंनी स्वतःचं असं वेगळं अस्तित्व स्थान निर्माण केलंय. पण तरीसुद्धा आपण सुनीताबाई देशपांडे म्हटलं की पुलंच्या पत्नी अशीच त्यांची ओळख करून देतो. त्याला आता काही आपलाही इलाज नाही, पण देतो आपण ती तशी ओळख करून. खरं तर तसं व्हायला नको. त्या स्वतः देखील एक विदुषीच होत्या आहेत असं म्हणायला हवं. आरती प्रभू हे सुनीताबाई देशपांडे यांचे अत्यंत आणि अत्यंत आवडते कवी. 3 जुलै हा सुनीताबाई देशपांडे यांचा जन्मदिन आणि त्यातही हे 2026 साल हे सुनीताबाईंचा जन्मशताब्दी महोत्सवाचं सांगता साल. आणि त्यासाठीच मी ही आरती प्रभूंची एक कविता वाचण्याचा प्रयत्न केला, त्यांची आवडती कविता. मंडळी, गेल्या वर्षी 3 जुलैला सुनीताबाईंना मी एक पत्र लिहिलं होतं आणि ते फेसबुकवर शेअर केलं होतं, सुनीताबाईंचा 100वा वाढदिवस म्हणून. तेच पत्र मी आता इथे वाचण्याचा प्रयत्न करते. माझंच पत्र असलं तरी देखील ते वाचण्याचा मी प्रयत्न करते. असं यासाठी म्हटलं की पत्र वाचणं ही तशी एक कला आहे आणि ती मला कितपत अवगत आहे मला माहीत नाही. मला ते एवढं चांगलं नाही जमत पत्र वाचायला, पण मी ते वाचण्याचा प्रयत्न करते. ते पत्र मी वाचतेच आहे, पण त्यापूर्वी नेहमीची माझी अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा. पत्र वाचूया. मनस्वामिनी, कर्तृत्वशालिनी, आदरणीय सुनीताबाई, सस्नेह सप्रेम नमस्कार. आज तुमचा 100वा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करणं आवडत नाही. तुमचा वाढदिवस साजरा केल्याचे कुठे फारसे उल्लेखही वाचनात आले नाहीत. असो, तरीही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर खूप दिवसांपासून तुम्हाला पत्र लिहायचं मनात होतंच. आता हे खास कारण मिळालं इतकंच. पत्र लिहायचं होतं कारण मी देखील पत्रप्रेमी. मलाही तुमच्याप्रमाणे पत्र लिहायला आवडतं म्हणून. आणि दुसरं महत्त्वाचं की तुमची मनातलं अवकाश, प्रिय जिये हे पुस्तकं वाचून जे काही जाणवलं, भावलं ते तुम्हाला सांगायचं होतं म्हणून. आणि अर्थातच सर्वात प्रथम वाचलेलं आहे मनोहर तरी सुद्धा मनात होतंच. सुनीताबाई, मी तुम्हाला पत्र लिहायला घेतलंय खरं, पण मनात भीती खूप आहे. तुमच्याशी काही साहित्यिक चर्चा करावी एवढं अफाट वाचन माझं नाही.
आणि बौद्धिक क्षमतेचाही देखील सगळा आनंदच आहे. त्यामुळे मनात भीती पण हातात पेन अशी अवस्था आहे. सुनीताबाई, पत्रवेळ म्हणजे संवाद वेळ. माणसं जोडणारी, मूल्य जपणारी आणि पर्यायाने मन ओले आणि जिवंत ठेवणारी हळवी संवाद वेळ असं मला वाटतं. हे तुम्ही माझ्यापेक्षा अधिक जाणता. अशी संवाद वेळ तुम्ही स्वतः फार लोभसपणे जपलीत आणि धन्यवाद, ती लोभस पत्रवेळ पुस्तक रूपाने आमच्या समोर ठेवलीत. ही पुस्तकं वाचल्यावर सर्वप्रथम काय वाटलं सांगू सुनीताबाई? लहान तोंडी मोठा घास वाटेल कदाचित. असं वाटलं की तुम्ही अजून लिहायला हवं होतं. प्रसिद्धीसाठी नाही, अजिबातच नाही. तुमच्यासारख्या फारच वेगळ्या, अत्यंत क्रांतिकारक विचारांच्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वांना प्रसिद्धीची गरज आणि हाव नसतेच, नसावी सुद्धा. तुम्ही लिहायला हवं होतं स्वतःसाठी आणि पर्यायाने ते आमच्यासाठी देखील झालंच असतं ना. तुम्ही एका ठिकाणी लिहिलंय, आजूबाजूला सगळं लोभसवाणं आहे, मग माझ्याच पापण्यात पुन्हा पुन्हा हे धुकं का जमा होतंय? आहे मनोहर तरी गमते उदास अशी मनाची अवस्था आहे. सुनीताबाई, ही तुमच्या मनाची अवस्था तुमच्या लेखनाने हा तुमचा उदासीचा रंग थोडा तरी नक्कीच पुसता आला असता. पापण्यात पुन्हा धुकं कदाचित जमा झालंच नसतं आणि मग तुमच्या आबांनी, बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद अधिकाधिक भरभरून आले असते. आकाश स्वच्छ सुंदर मोकळे झाले असते. आजूबाजूचं सगळं लोभसवाणं निश्चितच अधिक मनोहारी झालं असतं. आणि हे केवळ तुमच्या बाबतीत नाही, तर आम्ही देखील तसेच अनुभव समृद्ध झालो असतो तुमच्या लेखन संगतीने. एकांतातला विपरीत कठोर आकांत संपून हळवा सुखांत सोबतीस राहिला असता. म्हणून तुम्ही लिहायला हवं होतं. तुमचं मनातला अवकाश अनेकदा वाचलं. त्यातले सगळेच लेख खूप आवडले. संपूर्ण पुस्तकभर पसरलेलं अनेक विषयावरचं तुमचं सखोल चिंतन आणि तुमची भाषा समृद्धी माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला अगदीच भारावून टाकणारी आहे. पाणी हा लेख वाचताना तर मला कळेच ना की मी लेख वाचते की नाटकातली स्वगत. एखाद्या नाटकातलं स्वगत वाटावं असा हा लेख. तुम्ही नाटक लिहायचं ठरवलं असतं तर नक्की उत्तम नाटककार झाले असतात. तसं तुम्हाला नाटक करण्याचा अनुभव होताच ना. बोरकरांची ग या लेखाबद्दल काय बोलू? या गच आणि बोरकरांचं नातं नक्की कसं आणि काय आहे, हा एवढा सुंदर विचार कदाचित बोरकरांनीही कधी केला नसेल. जेवढ्या बोरकरांच्या कविता सुरेल आणि नादमय, तेवढाच हा लेखही अगदी बोरकरांप्रमाणेच त्या गला कवेत घेणारा, आनंद पेरणारा. याच पुस्तकातला धर्म हा लेख प्रत्येकाने आवर्जून वाचलाच पाहिजे असं मनापासून वाटतं. 8 आण्यातलं लग्न वाचून मात्र फारच गंमत वाटली. आहे मनोहर तरी म्हणजे आत्मचरित्र नाही तर आठवणींच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती आहे असं तुम्ही म्हटलंय. आणि खरंच ते वाचतानाही तसंच वाटलं. तुमच्या आई अप्पांबरोबरच्या आठवणी, तुमचं धामापूर आणि आजीवरचं विशेष प्रेम, सासूबाईंबरोबरचं नातं, देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीतला तुमचा सक्रिय सहभाग आणि तमाम मराठी रसिक जनांना हवी असलेली अनेक पुलकित स्मरणे, अशी ही भटकंती तुम्हा दोघांच्या अधिक जवळ नेणारी, फार भावली. सुनीताबाई, आहे मनोहर तरी पुस्तकाची अर्पण पत्रिका विशेष आवडली. तुम्ही लिहिलंय कवितांना ज्यांनी आयुष्यभर साथ दिली. तुम्ही हे पुस्तक कवितांना अर्पण केलंय. आयुष्यभर साथ देणाऱ्या कविता. केवढं काव्यप्रेम, रसिकता आणि अभ्यास तुमचा. आम्ही बायका जसं कांदा, खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर असा सगळा पाला पाचोळा
ज्या सफाईने भाजी आमटीत पेरतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही कविता तुमच्या अनेक लेखांतून इतक्या सहजतेने पेरल्या आहात. एका ओळीत सर थॉमस ब्राउने, तर लगेच दुसरीकडे पद्माताई गोळे, केशवसूत, मर्ढेकर, कुसुमाग्रज, आरती प्रभू आणि बोरकर तर सर्व सृष्टीतच भरलेले आणि भारलेले. ही तुमची काव्य रसिकता अनुभवल्यावर परत एकदा असं वाटलं की तुम्ही तुमच्या आवडत्या कवितांवर लिहिलं असतं तर बरं झालं असतं. त्या कविताही सुखावल्या असत्या आणि आम्ही रसिकही. असो, प्रिय जीए या पुस्तकाबद्दल पुढच्या पत्रात लिहेन. सुनीताबाई, लोकांनी तुम्हाला अनेक बिरुद दिली. क्रांतिकारक, बंडखोर, खडूस, कडक शिस्तीच्या, इत्यादी इत्यादी. पण या कशालाच न जुमानता तुम्ही तुमचं काम करतच राहिलात. पुलंनी त्यांच्या लिखाणाचं सार श्रेय तुम्हालाच दिलंय. पुलंनी आम्हाला घडवलं, पण तुम्ही पुलंना घडवलं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. काव्याचं आणि काव्य वाचनाचं व्यसन असणाऱ्या तुम्ही, पुलंचा हसवण्याचा धंदा नव्हे धर्म जोपासणाऱ्या तुम्ही, अत्यंत वेगळं स्वतंत्र अस्तित्व असलेलं व्यक्तिमत्व तुम्ही, मनस्वामिनी, कर्तृत्वशालिनी. तुमच्यासाठी एक तुमच्या आबांची, बोरकरांची कविता. क्षितिज. वर्षे मागे पडत असतात, क्षितिज मात्र पुढेच जाते. वर्ष मागे पडत असतात, क्षितिज मात्र पुढेच जाते. त्याचे माझे नाते असे, वेल माझी आभाळ नाते. वर्षे मागे पडत असतात, क्षितिज मात्र पुढेच जाते. त्याचे माझे नाते असे, वेल माझी आभाळ नाते. फुलात त्याचे रंग चिंब, गंध गंध होते माती. आनंदाला पंख फुटून अंगभर त्यांचीच पाती. वारे वळतात मोर होऊन, मेघ चळतात अमृत पिऊन. वारे वळतात मोर होऊन, मेघ चळतात अमृत पिऊन. काळ्या पांढऱ्या वेळा फुलतात, फुलपाखरी वस्त्रे लेऊन. उत्सव असा उरात दाटून, फुली असा फुटून येतो. नक्षत्रांचे विराट मोहोळ उत्तर रात्री कवेत घेतो. वारे वळतात मोर होऊन, मेघ चळतात अमृत पिऊन. काळ्या पांढऱ्या वेळा फुलतात, फुलपाखरी वस्त्रे लेऊन. उत्सव असा उरात दाटून, फुली असा फुटून येतो. नक्षत्रांचे विराट मोहोळ उत्तर रात्री कवेत घेतो. तुला कसे कळत नाही, फुलत्या वेलीस वय नाही. क्षितिज ज्यांचे थांबले नाही, त्याला कसलेच भय नाही. त्याला कसलाच क्षय नाही. त्याला कसलेच भय नाही. त्याला कसलाच क्षय नाही. सुनीताबाई, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार. मंडळी, कसं वाटलं हे पत्र मला आवर्जून कमेंट्स करून सांगा. मंडळी, गेल्या वर्षीच्या 3 जुलैपासून दर महिन्याच्या 3 तारखेला सुनीताबाईंच्या आवडतं काहीतरी साहित्य मी सादर करण्याचा प्रयत्न केला. सुनीताबाईंचं जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने त्याचा हा शेवटचा भाग. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे मला आवर्जून कमेंट्स करून सांगा. मला त्या कमेंट्स वाचायला आवडतील. परत एकदा सुनीताबाईंना विनम्र अभिवादन. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा एक नम्र आणि प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज लाईक करा, त्यावर कमेंट्स करा, तुम्ही तो सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा. धन्यवाद.